नमस्कार, मी सुमित्रा करमकर. इट वेल न्यूट्रिफिट मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, काय आहे ना, आजकालची जीवनशैली खूप बदललेली आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला म्हणजे खाण्यासाठी वेळ पण नाहीये आणि वेळ काढू शकत नाही. पण फ्रेंड्स, सॅटर्डे आणि संडे आपल्याला जर वेळ मिळतोच ना, तर संडेला आपण आठवड्यातून एक वेळा तरी वेळ नक्कीच काढू शकतो आणि त्यासाठी आपल्या शरीराला जे आहार जे पाहिजे, पोषक तत्व जे आहार पाहिजे ते मिळत नाही आणि म्हणून शरीराला आपलं प्रोटीनची फार गरज आहे. आणि प्रोटीन जर शरीराला मिळालं तर किती बरं होईल, कारण की प्रोटीनमध्ये ऊर्जा आणि जीवनसत्व खूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपले जे आहार तज्ज्ञ जे सांगतात ते सांगतात आहे की रोजच्या जेवणामध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खा आणि त्यात अंकुरित आलेले कडधान्य जे आहे ते खाल्लं तर आपल्या शरीराला जास्त फायदा होईल. त्या कारणास्तव आज मी तुमच्यासाठी प्रोटीनयुक्त मोड आलेले कडधान्य यापासून सॅलड कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर आपण आता साहित्याकडे वळूया. मी इथे एक मोठी काकडी घेतलेली होती आणि ती अशी अर्धी मधून कापलेली आहे. आता आपण काय करूया, चम्मचनी याचा असा गर काढून घेऊया. हे बघा, असा गर काढून घेऊया. पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे मधला. पूर्ण हे असं चांगलं खोलगट भाग तयार करायचा आपल्याला. हे बघा, मी दाखवते. एक काकडी अशी करून घेतलेली आहे. नावेच्या आकारासारखी ही काकडी आपली तयार आहे. मी सर्व प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे. याच्यामध्ये काबुली चणे घेतलेले आहे, आपलं हे राजमा घेतलेला आहे आणि हे काळे वाटाणे घेतलेले आहे, चणे घेतलेले आहे, काळे चणे आणि लाल चणे, आणि ही उडदाची डाळ आहे अख्खी, ती मोड आणून घेतलेली आहे ऑलरेडी, आणि ही मसूर आहे. सर्व कडधान्य मी रात्री भिजत घातलेले, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि एका पातळ कपड्यामध्ये सर्व वेगवेगळं बांधून त्याला मोड आणलेला आहे. आणि मी हिरवे वाटाणे आहेत, जे आपलं आता सीझन आहे, शेंगा मिळतात आहे वाटाण्याचे, त्यातले मी वाटाणे काढून घेतलेले आहेत दाणे, आणि हे पण मी बॉईल करून घेतलेले आहेत. सर्व कडधान्य मी सकाळी बॉईल करून घेतलेलं आहे आणि बॉईल करताना हाफ बॉईल केलेला आहे. फक्त काबुली चणे, राजमा आणि आपले लाल चणे आणि काळे चणे हे जे आहेत हे मी फक्त कुकरमध्ये 3 शिटी लावून थोडंसं हलकंसं मीठ आणि हळद घातलेलं आणि वेगवेगळं वाफवून घेतलेलं आहे. उडदाची डाळ जी आहे, कोंब आलेलं आहे ती, आणि मसूर हे मी हाफ बॉईल असंच मॅन्युअल करून घेतलेलं एका पातेल्यामध्ये पाणी घालून. आणि हे सुद्धा वाटाणे जे आहेत मी गरम पाण्यातून एक उकळी आणून काढून घेतलेले आहे. मी इथे कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो थोडा कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, शिमला हिरवी मिरची जी आहे ती पण त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे, आणि थोडीशी काकडी आहे, आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी, आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहे. मी इथे गॅस ऑन केलेला आहे, एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्त एक पळी छोटा चम्मचनी तेल घातलेलं आहे. तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. यामध्ये मी फक्त हिरवी मिरची घालणार आहे थोडी, आणि थोडी हलकीशी परतून घ्यायची आपण. खूप जास्त परतवू नका, अर्धी कच्ची राहिली पाहिजे फक्त. आता यामध्ये काबुली चणे जे वाफवलेले आहेत ते घालूया. काबुली चणे आणि आपलं हे राजमा, काळे वाटाणे, आपले चणे आणि लाल चणे एवढे कडधान्य फक्त आपण घालूया आणि हलकंसं परतून घेऊया. हिंग घालूया, कारण कडधान्य आहेत बाजू नये म्हणून आपण थोडी हिंग घालूया. थोडंसं हलकं परतून घेऊया. आता हे जे कडधान्य आहे ते खूप जास्त परतून घ्यायचे नाहीये. आता यामध्ये मी हिरवे वाटाणे घालते वाफवलेले, थोडे परतून घेऊया. 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचंय. यामध्ये थोडीशी लाल तिखट, आणि थोडं चवीपुरतं मीठ.
थोडं परतून घेऊया आणि गॅस घालूया. त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालूया आपण. चाट मसाला चांगला मिक्स करून घेऊया. थोडासा आमचूर पावडर घालूया. हाफ फ्राय केलेला आहे ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, असं आपण आता काढून घेतलेलं आहे. आता सर्व्हिसिंग करायला घेऊया. तर यामध्ये आपण कांदा घालूया. नंतर आपण जे मोड आलेलं कडधान्य जे होतं, उडीद डाळ ती आणि मसूर डाळ ही घालूया. शिमला मिरची घालूया, काकडी घालूया आणि टोमॅटो घालूया. सर्व जिन्नस आपण घातलेला आहे. यामध्ये थोडंसं आपण लिंबू पिळूया. वरून थोडासा चाट मसाला घालूया. वरून मी थोडेसे हे भाजलेले शेंगदाणे आहे ते घालणार आहे. तुम्ही ओले शेंगदाणे बॉईल करून ते सुद्धा घालू शकता. थोडेसे मी शेंगदाणे वरून घालते. आता ही जी आपण काकडी कापलेली होती आणि जो भाग खोलगट केलेला होता नावेसारखा, ह्यामध्ये आपण हे सॅलड भरणार आहोत. आपण काकडी कापलेली होती आणि त्यामध्ये आपण आतलं पल्प काढून त्यामध्ये एक खोलगट भाग तयार केला नावेसारखा आणि त्यामध्ये आपण हे सगळे कडधान्य भरलेले आहेत. तर आणि हे त्याच्याबरोबरच खायचे काकडी बरोबर, तेव्हा तुम्हाला किती पौष्टिक वाटेल बघा. तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याबरोबर एक कुठलं तरी एक फळ नक्की खात जा. मी आता याच्यामध्ये ड्रॅगन फळ घेतलेलं आहे आणि हे खाल्ल्यानंतर त्यामध्ये मी याच्याबरोबर एक ड्रॅगन फळ सुद्धा खाणार आहे. सो तुम्ही विचार करा की शरीराला किती हेल्दी असणार आहे हे. फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? कारण की आपले आहार तज्ञ सांगतात की शरीराला आपण जेवढं चांगलं पोषक अन्न खाऊ तेवढे आपली हेल्थ चांगली राहणार, असं आपले डॉक्टर सुद्धा आपल्याला सल्ला देत असतात. आणि अंकुरित आलेले जे कडधान्य जे आहे ते शरीराला खूप अत्यंत उपयोगी आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अशी ऊर्जाजन्य आणि शिवाय खनिज द्रव्य पदार्थ त्यामध्ये आहेत आणि ऊर्जा मिळते आपल्याला. चांगले घटक त्यामध्ये आहेत आणि शिवाय आपण सकाळी जर खाल्लं तर दिवसभरामध्ये आपल्याला खूप एनर्जी मिळते आणि थकवा येत नाही. शिवाय आपली स्किन चांगली राहते, केस चांगले राहतात. आणि मला वाटतं की आपण वेळात वेळ काढून धावपळीच्या जीवनामध्ये जरी आपण कामाला जात असलो तरी आठवड्यातून एक वेळा नक्की वेळ काढू शकतो आणि सकाळचा हा पौष्टिक ब्रेकफास्ट आपण नक्की घेऊ शकतो. तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर आपण पुन्हा भेटू नवीन वर्षी अशा छान छान हेल्दी रेसिपीसाठी. तोपर्यंत मी सुमित्रा करमकर. हेल्दी राहा आणि आपलं हसत राहा आणि चांगल्या जीवनशैलीमध्ये चांगलं जीवन जगा. कारण असं म्हटलं जाते की आहारामध्ये तत्व आणि वागण्यात ममत्व असं ही म्हण आहे. तर हे आपण नक्कीच याच्यात जीवनशैलीमध्ये आणूया आणि आपण आपलं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.